नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आत्ता आम्ही आहे कुमटा आणि उपळावी या रोडवरती. इथून पुढं उपळावी हे गाव फक्त 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तर इकडं आम्ही का आलो आहे ते सांगतो. त्या अगोदर का नाही, आज आमच्यासमोर या प्रवासात कोण कोण आहे ते बघूयात. हे जरा असं दिसतो की नाही बारका, हे आहे माझा पुतण्या हर्षवर्धन, हे आहे ही सगळी माझ्या बहिणीची मुलं आहेत. त्यातला ह्यो मयूर, त्यानंतर स्वरा, अरे ह्यो मयूर आहे आणि ही स्वरा आहे. हसते बघा कशी गालातल्या गालात. आणि हे आहे मन्नू. आणि महत्त्वाचं गेल्या व्हिडिओमध्ये ओळख झाली सुजल आहे. आम्ही सगळेजण निघाले आता उपळावी गावामध्ये मराठी शाळेमध्ये. आज एका शिबिराचा समारोप आहे. आता हे शिबिर कशासाठी तर तुम्हाला मी तिथं गेल्यानंतर सांगणारच आहे. का आत्ता सांगू? आत्ता सांगू आहे, पोरं म्हणतात आत्ता सांगा. तर आपण मर्दानी खेळाचं पण प्रशिक्षण देतोय, जसं कराटे, तायक्वांदो, त्यानंतर जुदो असेल, बॉक्सिंग असेल. हे जसं सेल्फ डिफेन्ससाठी महत्त्वाचं, तसं आपली भारतीय युद्धकला मर्दानी खेळ, त्याच्यामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण आपण त्या शिबिरामध्ये देतो. तर त्याच शिबिराचा आज समारोप आहे उपळावी मराठी शाळेमध्ये, म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे. आणि अजून एक आपलं उपळावीला एक काम आहे, ते म्हणजे दर सोमवारच्या रात्री 9 वाजता जे लाईव्ह असते, त्या लाईव्हमधील प्रश्नमंजुषाचे जे विजेते होते नाना धनावडे, त्यांचं बक्षीस जे आहे ते आज त्यांच्या बहिणीकडे आपण देणार आहेत. तर म्हणून आज उपळावी गावाकडे आपण चाललो बघा. चला प्रवासाला सुरुवात करूयात का? प्रवास सुरुवात कसलं मंडळी, शेवटला आलो आहे. 1 किलोमीटर राहिली उपळावी. आता इथून लगेच जाणारच आहे. चला करूयात सुरुवात, जाऊया. चला. काय झालं सांग की. काय म्हणलास मगाशी? मला सोरा का तो म्हणला, हा सोराला मयूर म्हणला, संध्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि मयूरला सोरा म्हणला आणि सोराला मयूर म्हणलं, असं म्हणला तेव्हा. असं झालं होय? उलट झालं आहे की नाही? बरं बरं, आता मी सुधारणा करतो काय. हां हां. मग मयूर कोण आहे? हात वर कर. हां, ह्यो मयूर आहे बघा, भाचा आहे माझा. चला उपळावी गाव आलं. उपळावी गाव आहे. इथं कोणाला तर आपण विचारूयात मराठी शाळा कुठं आहे. हे प्रवेशद्वार आहे इथं. दादा मराठी शाळा कुठं आहे हो? सरळ जायला लागेल का? सरळ चौकात आहे. चला आलोय गावात. इथं मगाशी तुफान पाऊस पडला. इथं असं वाटलं की आता कार्यक्रम होतोय का नाही, अशी काय सिच्युएशन होते. सध्या तिथं काय कंडिशन आहे मला काय माहीत नाही, तर गेल्यावरच समजणार. आणि आमचे काही टीम मेंबर सगळे तिथं अगोदरच पोहोचलेले आहेत. कार्यक्रम इथंच आहे. हॅलो सर, कुठं आहे? आता उपळावी गावामध्ये कट्टा आहे की नाही, तिथं आलोय बघा. कट्ट्याजवळच आहे कार्यक्रम, ते ग्रामपंचायत जवळ तिथं आतच आहे. हा, इथं ते मोठं पिंपळाचं झाड आहे, पार आहे बघा. हा तिथंच आहे. तिथंच आहे ना? होय होय, आलाय की. आलोय. सगळे विद्यार्थी मित्र मंडळी जमलेले आहेत तिथं. भाऊ तुम्ही उतरा. चला या. दिवसभर पाऊस नाही आणि आता 5 नंतर हा पाऊस लागला. बरोबर, मी येताना पाऊस थोडा झाला. नमस्कार. मर्दानी खेळ प्रशिक्षण पथक वसगडे यांच्या या हे जे पथक आहे, या पथकाचे ते गुरु आहे. आणि ते आज इथं आपल्याला लाभले. त्यांचं जत गाव आहे. ते जत गावाहून खास आपल्या इथं प्रशिक्षणाच्या चांगल्या सन्मानासाठी उपस्थित झाले. त्या सरांचं, त्या गुरुजींचं आपण सगळ्यांनी अनेकदा जोरात टाळ्या. पावसामुळे थोडा वेळ लागला असेल ना? पाऊस थांबला बरोबर वेळ, पण चांगला झाला जेवढा झाला. तिकडं होता की येताना थोडा होता पाऊस. हो नमस्कार. जी शस्त्र आहेत त्या सर्व शस्त्रांची तुम्हाला निदान तोंड ओळख तर व्हावी, तर त्यासाठी आपण सर्व शस्त्र या निमित्ताने इथे घेऊन आलोय. त्याबरोबर त्याच शस्त्रांची आमच्या सक्षम मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून इथं प्रात्यक्षिक देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. जे पन्हाळा ते पावनखिंडचा जो रणसंग्राम झाला, त्यामध्ये बांधव सेनेच्या वीरांनी जे शस्त्राच्या द्वारे सिद्धीचं जे सैन्य होतं ते रोखून धरलं. आणि त्यातील वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी जे शस्त्र चालवलं ते दांडपट्टा, ज्याला महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं.
एका विशिष्ट पद्धतीने ज्यावेळी झाडाच्या बुंद्यावर आपण हा वार करतो त्यावेळी तो वार आर पार जातो. अशा पद्धतीचं हे घातक असं शस्त्र दांडपट्टा आहे. मुलांची प्रात्यक्षिक चालू करणार आहोत या ठिकाणी. तर उपळावी गावामध्ये जे गेले 10 दिवसापासून सेल्फ डिफेन्स टेक्निकचं जे शिबिर चालू होतं स्वरक्षण प्रशिक्षणासाठी, तर त्याचं सांगता समारंभ आत्ता उपळावी गावामध्ये आहे. तर उपळावी गावामध्ये समोर बसलेले विद्यार्थी आणि आपले टीम मेंबर सगळे आज प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. आता या कार्यक्रमाला सुरुवात होते. 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये काय प्रशिक्षणामध्ये शिकलेलं आहे त्याचंच आत्ता इथं प्रशिक्षण आत्ता सादरीकरण होणार आहे. चित्तथरारक मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक आपल्या उपळावी गावामध्ये सादर होत आहे. आपल्याच गावातील विद्यार्थी वार पट्ट्यानं वाह. प्रात्यक्षिक बघताना अंगावर काटा उभं राहतो. आता काठी आपल्याला लागते की काय अशी भीती वाटायला लागते, पण अतिशय उत्कृष्ट यांचा सराव झालेला आहे. गेल्या 10 दिवसात आपली मुलं काय करतात तेच प्रात्यक्षिक आता आपल्या समोर सादर होत आहे. यानंतर भद्रकाली तारार आणि हा ग्रुप तयार राहायचा आहे. शिरवार हनवटीवार गावाकडची टेस्ट या प्रसिद्ध अशा यूट्यूब चॅनलचे सर्वे सभा श्री अनिल बन्ने सर आमचे गुरुवर्य आता यापुढे आपल्याला आता प्रात्यक्षिक करून दाखवतील. किती सुरेख झालाय पहा ना. झोपलेल्या विद्यार्थिनीला अगदी सहजपणे त्यांनी खेळ टाकलं वरच्यावर आणि अशी ही कला गुरुवर्य बन्ने सर सादर करण्यासाठी आपल्याला जरूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एकदा मनपूर्वक धन्यवाद. गेले 10 दिवस झालं अनुभव करतो की प्रशिक्षक वर्ग जे जत होऊन आलेले आहेत त्यांचा आपण छोटे ठिकाणी सत्कार करतो. धन्यवाद. असेल तर पुढे यायचं आहे मान्य श्री अमर शिरतोडे भाऊ की जे कोल्हापूर विभागामध्ये पोलीस म्हणून जे प्रमुख आहेत त्यांचा
यांचा सुद्धा श्रीफळ आणि पुष्प देऊन जतून आलेले बन्ने सर गुरुवर्य बन्ने गुरुजी म्हणूया आपण त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गुरुजींच्यासाठी की ज्यांनी ही कला इथपर्यंत आणली, त्यांच्यामुळे सर शिकले आणि संपूर्ण वसगडे टीमचे प्रमुख सुदर्शन साहित्य उपस्थित सगळं खरेदी कष्ट घेतलं ते शिक्षक श्री मलमे गुरुजी, पाटील गुरुजी, उपळागावचे पाटील जावई पावले सर, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होणं गरजेचं आहे. छान खेळला तुम्ही. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना आपण श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार घ्यावा सर्वांचा. आमच्या डोक्यावरती मानाचा तुरा तुमच्यामुळे शोभतो आणि तुम्ही पाठीमागे आहे. तुम्ही पुढे येणं अपेक्षित आहे. राजमाने सरांचा सत्कार या ठिकाणी होतं. राजमाने सर एक पत्रकार, वार्ताहर, खूप चांगल्या पद्धतीने समाजामध्ये बदल घडवण्याचं काम सातत्याने करतात आणि अशा सामाजिक उपक्रमात सगळ्यात पुढे असतात. आज गाव कवठेकंद आहे, मात्र उपळावीत सुद्धा त्यांची उपस्थिती हे खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. शिवकालीन कला तुमच्याहून आम्हाला इथं दाखवायला मिळाली. तुमच्या सगळ्यांचं मेहनत आहे. 10 दिवस सगळे राबतात, त्यामुळे एवढ्या लांब तुम्ही कसं अंगात भिनल्या कला त्यासाठी एवढं माणूस एवढ्या लांब येत नाही. 100-125 किलोमीटर. नाही, तुम्ही सगळे सहकार्य केल्यामुळे चांगलं झालं. धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद. जतला या आता. हा कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी उपळावी गावात संपूर्ण झाला, छान झाला. महत्त्वाचं म्हणजे हा सगळा कार्यक्रम तुम्ही बघितला, पण ते कार्यक्रम करणारे, पाठीमागं मेहनत करणारी ही सगळी टीम आहे. आणि इकडं या गावातले शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळीसुद्धा आहेत. आज एक विशेष गोष्ट या ठिकाणी नमूद करायची वाटते. एखादी कला जोपासताना झोकून देऊन ती कला आत्मसात करावी लागते. आणि सगळे विद्यार्थी स्वतःचं शिक्षण, काहीजण व्यवसाय करतात, काहीजण महाविद्यालयीन शिक्षण घेतात. हे करत हे सारं करत असतात. ह्यातलेच काही विद्यार्थिनींचे आता मी परिचय करून देतोय. आत्ताच नुकत्याच 10वीचा रिझल्ट लागला. त्या रिझल्टमध्ये आमच्या या टीममधली एक विद्यार्थिनी सलोनी पाटील, हिला 96% मार्क्स मिळालेले आहेत. आणि दुसरी एक विद्यार्थिनी आहेत सृष्टी पाटील, हिला 87% मार्क्स मिळाले आहेत. असे गुणवंत विद्यार्थीसुद्धा आज ही कला जोपासताना दिसत आहेत. त्यानंतर यात सगळे संपूर्ण टीम लीड करणारे, नेतृत्व करणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून गुरुपदी असणारे आत्ता सुदर्शन कोळे आपल्यासोबत 2 मिनिटं संवाद साधणार आहेत. सुदर्शन. सक्षम मर्दानी खेळ व प्रशिक्षण संस्था वसगडे याच्या माध्यमातून आज गेले 8 दिवस आम्ही उपळावी तालुका तासगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये हे प्रशिक्षण राबवलं होतं. या ठिकाणी जवळपास 150 ते 200 विद्यार्थ्यांचा सहभाग या शिबिराला लाभला. आणि ज्या मुलांना हातामध्ये काठी देखील पकडायला येत नव्हती, त्या मुलांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या 8 दिवसामध्ये सराव करून ती कला जोपासली आहे. त्यासोबतच ध्यान साधना असेल, योग साधना, भारतीय व्यायाम या गोष्टी देखील या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी अंगी बांधल्या. मन, मनगट आणि मेंदू या तिन्ही गोष्टीचा ज्यावेळी विद्यार्थ्यामध्ये विकास होतो, तो विद्यार्थी कोणत्याही संकट काळामध्ये, कोणतेही त्याच्या आयुष्यामध्ये येणारी घटना असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे संकटाला सामोरे जाऊन उभा राहतो. आणि असं प्रशिक्षण देणारी ही वसगडे या गावातील सक्षम क्रीडा अकॅडमी यांनी आमच्या उपळावी गावामध्ये येऊन हे 8 दिवसाचं प्रशिक्षण मोलाचं दिलं. त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा उपळावीच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप सूर्यवंशी भाऊ, तसेच आमचे सहकारी शिक्षक श्रीयुत सिद्धराम मलमे सर आणि मी स्वतः संजय पाटील सर, आम्ही सर्व आणि उपळावीकर ग्रामस्थ तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद बन्ने सर. चालेल. आता परतीचा प्रवास आहे. त्या अगोदर मंडळी आपण या गावामध्ये एक आपलं बक्षीस द्यायचं राहिलेलं आहे, जे आपल्या दर सोमवारच्या रात्री 9च्या लाईव्हमध्ये जे प्रश्नमंजुषा असते त्याचे सलग 3ऱ्यांदा विजेते ठरलेले नानादादा धनवडे यांचं बक्षीस आपण, त्यांचीच बहीण उपळावी गावामध्ये राहते तर त्या बहिणीकडे आपण हे देणार आहे. सीमाताई माने यांचं हे बक्षीस उपळावी गावात आत्ता आपण देणार आहे. चला मग सावकाश जा, फोन करा पोचलं. हो चालतं.
चला भेटूया सर. सर फोन मात्र करा. 100% फोन करणार 12:30च्या आसपास. चालेल चालेल सर. हो हो चालेल 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 सर. हो धन्यवाद सर. हो अक्षय चला चला भेटू आता. हो हर्षू कसा वाटला कार्यक्रम? स्वरा चांगला वाटला. छान वाटला. नंबर. होय पोरं तर खुश आहेत. मग मी म्हणलं तर तुम्ही झोपताय का काय पेंगालता? झोपला नाही कर तुम्ही? बरं बरं काय विसरलं नाही ना तिथं? तर मंडळी आता का नाही आपण चाललोय आपलं जे बक्षीस आहे ते डायरेक्ट घरपोच देण्यासाठी मसाले घेऊन निघालोय. जाता जाता आता ते एक महत्त्वाचं काम करून मग आपण पुढं आपल्या गावाला जाणार आहे. हॅलो. हा ताई आम्ही इथून कमानीपासून पुढे निघालोय. टावर आहे हा टावरच्या जरासं किंचितसं पुढं या. ते ऐश्वर्या गाडी ट्रक थांबलोय बघा तिथं. टेम्पो का ट्रक आहे मोठा. हा तिथंच मी आले. या नमस्कार ताई. आता मी आलेले चौकात. होय काय? हा ते दे इकडे बघा. तुमची मुलगी पण आहे शाळेला तिथं? हा तिसरीला आहे आता. होय काय? मग ते कार्यक्रम होता मग तिचे पप्पा पण घरी नाहीत. बर बर. मग इकडे आत घर असल्यामुळं कसं हा लवकर बोलवलं सरांनी. होय काय? हा नाही लांब आहे बरंच. हे तुमची 3 बक्षीस आहेत. नाना दादाने 3 वेळा बक्षीस जिंकलेले आहेत. तर नाना दादा म्हणले आमची बहीण उपळावीला राहत्या तिकडेच द्या म्हणून आणि म्हणले होते मला रस्त्याच्या कडेला घर आहे. नाहीतर आम्ही डायरेक्ट घरपोच देणार होतो पण म्हणले आमची बहीण इथंच आहे तुम्ही इथंच द्या. तर हे आपलं दादांचं आहे. 3 मसाले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे. हॅलो. हा ते आलेत 1 मिनिट. हा नमस्कार दादा नमस्कार. ओळखला काय? ओळखलं की दादा. ओळखलं बहिणीने मगाशी फोन केलता. अच्छा अच्छा. हा 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 काय नाही मी मगाशी तुमचाच व्हिडिओ बघत बसलो होतो. तुम्ही ते ह्याला गेलता ना 100 की हळदीला वगैरे. होय हो हा बरोबर. मी पुण्यातच आहे. अच्छा चालेल चालेल. तुमचे 3ही बक्षीस दिलेले आहेत. 3ही मसाले वेगवेगळे दिलेत एकच देण्यापेक्षा. धन्यवाद चालेल भेटू आता परत. ओके नक्की. चालेल देतो ताईंच्याकडे देतो. हॅलो. हा चालेल चला मग ताई भेटू. धन्यवाद. चला सगळ्यांचे बक्षीस तर देऊन झालेले आहेत आणि कार्यक्रम पण छान झाला. आता निघायचं का बाळांनो?